उमरगातील वाढत्या प्रदूषणाविरोधात उद्योग संघटना आक्रमक झाल्या। प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे। MIDCतील कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न हा ऐरणीवर आला। या संदर्भात उद्योजक संघटनेच्या पदाधिकारी यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उदय साबळे यांनी। मी आता उभा आहे धाराशिव मधल्या उमरगा MIDC मध्ये आणि हा जो कारखाना तुम्ही बघताय हा टायर पासून ऑइल काढण्याचा कारखाना आणि यापासून जे या परिसरातील बोरवेल आहे त्याचं पाणी खराब झाल्याचा देखील आरोप करण्यात येतोय आणि खरं तर या कारखान्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते आणि या प्रदूषणामुळे इथल्या कामगारांना काम करण्याचा अडथळा येतोय, स्मेल येतोय। आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी या MIDCतील उद्योजक आहेत। मला सांगा नेमकी काय अडचण आहे आणि कोणते कारखाने आहेत? हे टायरच्या कंपनी आहेत। या टायरच्या कंपन्यांमधून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी स्मेल जो मोनॉक्साइड येतोय तो आरोग्यास हानिकारक आहे। याच्यामुळे आमच्या उद्योगामध्ये काम करण्यास कामगार येत नाहीत। सरळ म्हणतात आमच्याकडे स्मेल बंद करा तरच आम्ही तुमच्याकडे कामाला येऊ। तसेच या उद्योगामधून मोठ्या प्रमाणात वेस्टेज वॉटर जमिनीमध्ये हार्वेस्ट केलं जातंय, तो इनडायरेक्टली आमच्या बोरला येत आहे। त्याच्या या बोरला आल्यामुळे त्याच्यामधून स्मेल खूप मोठ्या प्रमाणात येतोय आणि हेच पाणी MIDCच्याही बोरला येत आहे। व्यवसाय तुमचा MIDC? सर माझं मिनरल वॉटरचं प्लांट आहे सर MIDC मध्ये आणि एवढा दुर्गंधी होते सर या पाण्यापासून वास, त्याच्यामुळे आम्हाला हे प्लांट रन करू शकत नाही सर, कारण का मिनरल वॉटरचं प्लांट आहे सर। काय मागणी सर हे मागणी म्हणजे काय, ह्याला परमिशन देऊ नये सर आणि जे आहे तेवढं लिगली जे काय आहे प्रोसिजर त्यांनी चेक करून घेणे आणि कारखाना काय असेल ते बंद करून टाकणे सर। उद्योग बंद करण्याची वेळ आली? आम्हाला तर बंद करायची पाळी आली सर। काय सांगाल, उद्योग बंद करण्याची वेळ येते, बोरवेलचं पाणी खराब झालंय, तुमचं गाव इथून जवळ आहे, कसं होतंय? गाव जवळ आहे, गावातल्या लोकांना श्वासोश्वासाचा त्रास होतो। गॅसचा वास जसा येतो ना त्या टाइप मध्ये वास येतो गावामध्ये। लोक हे घरातला गॅस लिकेज झाला का ह्या हिशोबाने वागतात, लोक परेशान होतात। एक तर काळं जी त्यांचं पावडर जातं पूर्णपणे जाऊन पिकावर पडतं, पिकं काळे होतात। उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र, उमरगा, धाराशिव।